मित्र हो, नमस्कार. मी सतीश नाडगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्र हो, आज प्रारंभी आपल्याला एक दुःखद समाचार देत आहे. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनांचे संस्थापक सदस्य, बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, मेहकर रहिवासी श्री P.R. बाजळ यांचं दीर्घ आजाराने पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि शिक्षकेतरांच्या परिवारात, त्यांच्या दुःखात आम्ही परिवार सहभागी आहे. ओम शांती ओम. नमस्कार. मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओच्या प्रारंभी स्पष्ट कल्पना दिली होती. आम्ही शिक्षकेतर हे जे यूट्यूब चॅनल आहे, हे चॅनल कुठल्याही प्रकारच्या बातम्यांचं प्रवक्तेपण करीत नाही. शिक्षकेतरांना आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांना परिस्थितीचं भान आणि जाणीव माहिती करून देण्याकरता हे चॅनल सुरू केलं. हाच या चॅनलचा उद्देश आहे की जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. तरीही या चॅनलच्या प्रतिक्रियांमध्ये शिक्षकेतरांची भरती केव्हा होणार आणि कर्मचारी वर्ग 4च्या संबंधामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि आत्ता जे प्रश्न आलेत त्या प्रश्नांमध्ये संबंधित आक्रमक झाल्याचं मला जाणवतं. तर एवढं स्पष्टीकरण देऊन देखील असे जे कोणी महाभाग आहेत त्यांनी या आपल्या चॅनलपासून लांब राहिलेलं चांगलं असं मला वाटतं. कारण जी गोष्ट आमच्या हातात नाही त्याबद्दल कुठलंही वर्तमान वर्तवणं शक्य होणार नाही. नाहीतर बाकीच्यांप्रमाणे 12,000 20,000 अशी पदभरती होणार असा फेक नॅरेटिव्ह आम्ही पण बोललो असतो, केला असता. परंतु अशा पद्धतीची प्रसिद्धीपासून आम्ही लांब आहोत. त्यामुळे अशी कुठली प्रसिद्धी या चॅनलवरती मिळणार नाही याची जाणीव संबंधितांनी ठेवावी अशी विनंती करतो. आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. आपला आजचा विषय आहे नोकर भरती आणि अनुकंपा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मग शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी 28 मे 2025 त्यांच्या पत्रानुसार संच मान्यतेनुसार भरती आणि त्या संबंधातील सर्व बाबींना स्थगिती दिलेली आहे. पुढे कालांतराने या स्थगितीच्या विषयाच्या अंतर्गत बरेच काही प्रवाद निर्माण झाले असले तरीही आज ही स्थगिती किमान पक्षी शिक्षक वर्गाकरता तरी पूर्णतः कायम असल्याचं आपल्या लक्षात आलेलं असेल. याचा अर्थ असा होतो की शिक्षकेतरांच्या भरतीच्या संबंधामध्ये मार्ग मोकळा झालेला आहे. याचं कारण असं की ज्या अर्थी हा 28/5/25चा आदेश बाजूला ठेवून, त्याला इंग्लिशमध्ये सेट असाइड म्हणतात, ठेवून शिक्षकेतरांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश या महिन्याच्या प्रारंभी संचालक कार्यालयाकडून आणि शासनाकडून देण्यात आले आहेत. त्या अर्थी 28/5चं पत्र अधिक्रमित केलं असल्याचं, म्हणजे किमान पक्षी शिक्षकेतरांच्या संदर्भामध्ये अधिक्रमित केलं असल्याचं आपल्या लक्षात येईल. याचा अर्थ असा होतो की 24-25च्या संच मान्यतेनुसार जी पदं रिक्त आहेत आणि समायोजनाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टींची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये शिक्षकेतर पदांची भरती जर खरोखर होणं शक्य असेल तर करण्यास प्रत्यवाय नाही अशी परिस्थिती सकृतदर्शनी आपल्या समोर येत आहे. मात्र ही सर्व परिस्थिती फसवी आहे. आपण यापूर्वीच्या न्यायालयीन निर्णयाच्या संदर्भातला जो परामर्श घेतला त्या व्हिडिओत आपण स्पष्ट कल्पना दिली होती की जो काही निर्णय आहे तो माननीय नामदार न्यायालयाने दिला असला की संबंधित याचिकाकर्त्या पुरताच निर्णय आहे
परंतु जो शासन निर्णय आव्हान दिलं गेलं आहे व ज्याला स्थगिती आहे तो राज्यातल्या सर्व शाळांना लागू आहे. आणि विद्यार्थी संख्या हेच मूळ कारण आहे की ज्या आधारे शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदमंजुरी होते. तर विद्यार्थी संख्या निश्चित करण्याच्या संदर्भातीलच प्रश्न आजही शासन कार्यालयाकडून नियमानुसार अंमलात येत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जी काय शिक्षकेतरांच्या समायोजनाची प्रक्रिया आणि त्यानुसारची भरती हा जो काय प्रकार घडू बघतोय तो कितपत न्यायाचा होईल त्या संबंधात माझ्या मनात शंका आहे. किंवा तो न्यायाचा होणारच नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु आजची आपली परिस्थिती बघता आपल्याला भरती होते आहे याचा आनंद बाळगणं ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भरती करता येणं यासारखं दुसरं कुठलंही महत्त्वाचं किंवा शिक्षकेतरांना आशादायी चित्र नाही. कारण शालेय स्तरावर शिक्षकेतरांची आणि शालेय कार्यालयाची जी दुर्दशा झालेली आहे त्या दुर्दशेला कोण कारणीभूत आहे हे आपण मागेच पाहिलेलं आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर ते आपण जे कारणीभूत आहेत त्यांना समक्ष बघितलेलं आहे. त्यामुळे परिस्थिती ओढवली आणि आज मिथीला शिक्षकेतर आकृतीबंध आणि त्या आकृतीबंधाने बेबंद असं म्हणू आपण, कारण कुठलाच त्याला नियमांचा आधार नाही, कुठलीही प्रक्रिया नाही, अशा पद्धतीचा आकृतीबंध 28 जानेवारी 1900 शासन निर्णयाने जो लादण्यात आला व जो गेल्या वर्षी लागू करण्यासंबंधामध्ये न्यायालयाने स्थगिती उठवली. या सगळ्या बाबींचा विचार करता आज शालेय कार्यालयांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. भविष्यात ती यापेक्षा अजून वाईट होण्याची शक्यता आहे. हे जरी असलं तरी अंधारात एक बारीकसा प्रकाश देखील वाटसरूला दिशादर्शक ठरू शकतो. त्याप्रमाणे आज याही परिस्थितीत जे काय अल्प किरकोळ स्वरूपामध्ये भरतीची दारं किलकिली झाली आहेत त्याचा फायदा शैक्षणिक संस्थाचालकांनी करून घेणं ही आजची गरज आहे. ही करत असताना या भरती प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही मुद्दे आहेत जे आपण लक्षात घेतले पाहिजेत. ते महत्त्वाचे मुद्दे कोणते? तर आज मितीला 11/12/2020च्या शासन निर्णयानुसार कर्मचारी वर्ग 4ची पदं रद्द करण्यात आलेली आहेत. त्याही परिस्थितीमध्ये अनुकंपाधारकांच्या संदर्भामध्ये त्यांच्या भरतीला मात्र कर्मचारी वर्ग 4मध्ये परवानगी आहे. त्यामुळे खाजगी शैक्षणिक संस्थाचालकांनी वैयक्तिक स्वार्थ किंवा अन्य बाबी बाजूला ठेवून जर कर्मचारी वर्ग 4ची भरती करण्याचा निर्णय घेतला असेल तर याही परिस्थितीत कर्मचारी वर्ग 4 ही शिक्षकेतरांची पदं भरता येऊ शकतील. त्याकरताचे निकष मात्र अधांतरी जरी असले तरी आज मितीला त्यांच्या हातात असलेल्या संच मान्यतेनुसार जेवढी पदं मंजूर आहेत तेवढी पदं भरल्यानंतर नाकारण्याचा कुठलाही अधिकार शासकीय कार्यालयाला उरणार नाही. त्यामुळे ही पदं भरली गेली पाहिजेत अशा स्वरूपाचं मत हे मला मांडावं असं वाटतं. त्याबरोबरच काही पदं जी आत्ता आपल्याला समायोजनाने भरायची आहेत तर त्यालाही प्राधान्य द्यावं, जेणेकरून समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी काय उणीपुरी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी पदं शिक्षकेतरांची भरता येऊ शकतील. त्याकरताही आपला मार्ग मोकळा होईल. त्याही ठिकाणी कारण आपल्याला माहिती आहे की अनुकंपेच्या संदर्भामध्ये कर्मचारी भरताना क आणि ड या संवर्गातील पदच भरली जातात आणि त्यामुळे क्लार्क, निश्चित व लेखनिक आणि शिपाई या 2 पदांची भरती होण्याची शक्यता अनुकंपेच्या संदर्भामध्ये आपल्याला अनुकूल राहील. यामध्ये आपण हा विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून अनुकंपेचा विचार जर केला तर त्यामध्ये सरसा सर्व निर्णय शालेय शिक्षणाने आपल्यापर्यंत पोचवलेत असं म्हणता येणार नाही. परंतु राज्य शासनानं अनुकंपेच्या संबंधामध्ये वेळोवेळी जे शासन निर्णय दिलेले आहेत ते थोड्याफार फरकाने आपल्यापर्यंत पोचले आहेत. परंतु काही निर्णय मात्र अद्यापही शालेय शिक्षण विभागापासून लांब आहेत
अशा परिस्थितीमध्ये आपण शासकीय निर्णयांचा आधार घेऊन भरती करू शकतो. ही भरती एका भरती वर्षात निर्माण होणाऱ्या पदांच्या 50% आपल्याला करता येऊ शकते. याचा अर्थ असा आहे की आज मी तिला सर्वसा खूप मोठी पदसंख्या रिक्त असल्यामुळे त्याच्या 50% अनुकंपेनुसारचे पद भरता येणं ही सहज शक्य बाब आहे. त्याचा फायदा खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी घेऊन ही भरती करणं गरजेचं आहे. तसंच ही भरती केल्यास कर्मचारी वर्ग 4 यांना 11/12/2020चा शासन निर्णय लागू न होता 25/11/5च्या शासन निर्णयानुसार यांना शिक्षकेतर शिक्षण सेवक या पदावरती 3 वर्षाचा कालावधी व्यतीत करावा लागेल आणि त्यानंतर ते नियमित वेतन श्रेणीत काम करू शकतील. आणि हा मोठा फायदा खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांना मिळणार आहे. याचा भाग आपण घ्यावा. याबरोबरच दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपल्यासमोर येऊ शकतो किंवा आला पाहिजे की ज्याच्यावर विचार केला पाहिजे तो असा आहे की जर काही परिस्थितीमध्ये एखाद्या संस्थेमध्ये आरक्षणाचा अनुशेष असेल तर अनुकंपेची पदं भरताना असा अनुशेष पुढे ओढला जावा असं शासन निर्णयाने स्पष्ट केलेलं आहे. परंतु समाज कल्याणच्या रोस्टरची तपासणी करून घेताना मात्र अशा पद्धतीची कार्यवाही होताना दिसत नाही. परंतु याच्या पूर्वीचं जे आपल्याकडे कामकाज असेल त्या प्रमाणित झालेल्या रोस्टरनुसार जरी आपल्याकडे असलं तरीही आपल्याला अनुशेषाच्या संबंधामधला जो विषय आहे तो विषय मात्र इथे लागू होणार नाही. याच्या संबंधातला GR आपल्यापाशी आहे. आपण तो GR दाखवून समाज कल्याण विभागाला या संबंधामध्ये सांगून 100% ही बाब आपल्याला क्लिअर करता येऊ शकेल. ज्या योगे मान्यतेमध्ये कुठली अडचण येणार नाही एवढा विश्वास मात्र आलेला आहे. समाज कल्याण विभागाकडून किंवा मागासवर्गीय कक्षे त्याकडून या विषया संबंधामधले आदेश तपासताना काही वेळेला या बाबीचा विचार केला जात नाही. त्यावेळेला अशा पद्धतीचे शासन निर्णय आपण त्यांच्या लक्षात आणून देणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि असे निर्णय आणून दिल्यास आपल्याला यानंतर कुठल्याही पद्धतीचा मान्यते संबंधातला प्रश्न निर्माण होणार नाही. जेणेकरून ही भरती होत राहील हा विषय आपण बघितला पाहिजे. आणि संस्था चालकांनी देखील आपल्या कर्मचाऱ्याचं कुटुंब आहे त्या कुटुंबामधील कुठल्याही सदस्याला म्हणजे मुलींनासुद्धा विवाहित मुलींनासुद्धा अनुकंपेखाली नियुक्ती देण्यासंबंधित न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. अशी नियुक्ती दिली असल्यास आणि नाकारले असल्यास त्या न्यायालयीन निर्णयाच्या अधीनतेने आपल्याला मान्यते संबंधातला प्रयत्न पुढे नेता येईल. सर्व जिल्हा संघटना या संबंधामध्ये सक्षम आहेत. याकरिता आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि या संधीचा फायदा घेऊन भरती कशी होईल, शिक्षकेतरांचे पदं वाढल्यास, शिक्षकेतरांची संख्या वाढल्यास आज जे काम करीत आहेत त्यांच्यावरचा जो भार, कामाचा भार हा काही अंशी तरी कमी होईल. आणि अशी परिस्थिती सर्वत्र आवश्यक असल्यामुळे आपण या सर्व बाबींचा पुरस्कार केला पाहिजे असं मला वाटतं. याबरोबरच मला या विषयात अजून काही बोलायचं जरी असलं तर एवढंच तुम्हाला आश्वासित करतो की अनुकंपा आणि त्या विषयानुसारची भरती या संबंधातल्या सर्व शासन निर्णयांच्या अनुषंगानं टिप्पणीसह सविस्तर माहिती आपल्यासमोर सादर करण्याकरता लवकरच आम्ही स्वतंत्रपणे आपल्यापर्यंत पोचणार आहोत एवढं आपल्याला आश्वासित करतो. आणि आज इथे थांबतो. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत. यांच्याबरोबर माझे स्नेही अविनाश पसारकर वाशिम, किशोर ठाकूर नाशिक,
परशुरामजी डवरी कराड सातारा, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, सुनील पांडे संभाजीनगर आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रसेनी संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरते यांच्यासह मी आपली रजा घेतो. जाता जाता परत विनंती करतो, आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आपली मतं निश्चितपणे लिहा. आम्ही आपल्या मतांचा आदर करतो, त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त 100% आपल्यासमोर सादर करू शकू असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.